100व्या वर्षी पोरगा जन्माला आला, त्याचा बाप 132 वर्ष जगला, अशी खोटी कागदपत्र सरकारकडे जात पडताळणी समितीकडे सादर केलेले आहेत आणि तो दाखला काढलेला आहे. आता हे सगळे पुरावे मी घेऊन तुमच्याकडे आलोय. मी याची PDF फाईल तुम्हाला देतो. माझं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीनं अशी कोणती कागदपत्र तपासली की ज्या आधारे यांना जातीचा दाखला दिला, जात प्रमाणपत्र दिलं. माझा आक्षेप आहे जात पडताळणी समितीवर. त्यांनी आमच्या उमेदवाराला निरोप पण दिला पडलेल्या की तुम्ही जर मला 30 लाख रुपये दिले तर मी आज हा दाखला रद्द करून टाकतो. आमच्या उमेदवारांनी स्पष्ट सांगितलं आम्ही काही पैसे देऊ शकत नाही. व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट तर आधीच दिलं होतं, कास्ट व्हॅलिडिटी. आता माझ्या प्रमुख मागण्या काय आहेत? तात्काळ सुमोटो पृथ्वीराज तानाजी पाटील याच्यावरती 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 132 वर्ष वय त्याच्या आजोबाचं दाखवलंय, ते सत्य नाही आहे. ते 70 ते 75, मी आता जन्माला दाखला मागितला 75, मी सगळ्या लोकांना विचारलं 75 पेक्षा त्यांचं जास्त आयुमान नाही. नंबर 1. नंबर 2, तानाजी पाटलाचा म्हणजे पृथ्वीराजच्या बापाचा जन्म त्याच्या आजोबाच्या 98व्या वर्षी झालाय. आता महाराष्ट्रात आणि देशात असं कुठं पोरग जन्माला आलंय हे माझ्या तर वाचनात नाही, ऐकिवात नाही. तर याच्याबद्दलची सगळी पडताळणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. म्हणून हे जे सगळं दिसतंय नैसर्गिकरित्या अत्यंत चुकीचं, त्यामुळं पोलिसांनी आजच्या आज तात्काळ आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे. जर त्यांनी आज सुमोटो गुन्हा नाही दाखल केला तर येत्या 1-2 दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या दारात बसतील आणि त्यांनी हा 420चा गुन्हा दाखल करावा. नंबर 1. नंबर 2, जात पडताळणी समिती जी सांगलीची आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे आणि दिलेलं सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे. आता हे म्हणतील की हायकोर्टात जाण्याची आवश्यकता आहे. धनगड आणि धनगरांच्या बाबतीमध्ये जे दाखले संभाजीनगरला काढले होते, ज्या जात पडताळणी समितीने त्यांना व्हॅलिडिटी दिली होती, सरकारनं आदेश केल्याच्या नंतर त्याच जात पडताळणी समितीनं हे सगळे दाखले रद्द केलेले आहेत. तशा पद्धतीनं हा दाखला रद्द करावा आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून जिल्हा परिषदचं सदस्यपद रद्द करण्यात यावं, ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. दुसरा विषय, असे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, किती पंचायत समिती सदस्य आहेत, किती नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे, नगरपंचायतचे, नगर परिषदेचे मेंबर निवडून आलेत जे ओबीसीच्या दाखल्यावरती आलेत कुणबी म्हणून. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की त्यामध्ये अशी किती लोकांनी बनावटगिरी केलेली आहे, ही माझी प्रमुख मागणी सरकारकडे आहे. आणि जिथं जिथं कुणबी दाखल्यावरती निवडून उमेदवार आलेत त्यांचे जे विरोधक पडलेले आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही याची सगळी शहनिशा करा. कारण बऱ्यापैकी 99% हे दाखले बोगस आहेत, 99%. आणि अतिशय गंभीर बाब आहे ना. तुम्ही अशा पद्धतीचे जर दाखले काढत असाल, तशा पद्धतीचे दाखले दिले जात असतील, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जबाबदार आहेत त्या सर्वांना कारवाई केली पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती FIR दाखल केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. सर, आता हे सध्याचे मागणी आहे पक्षाशी संबंधित आहे का? आपण या प्रश्नाचा दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये काही राजकीय व्यवस्था देखील होतात. नाही, हे बघा, हे कुठल्या पक्षाशी याच्याशी देणं घेणंच नाही. परंतु हा जो प्रकार केलाय हा अत्यंत घाणेरडा प्रकार केलाय. हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. म्हणजे माझ्या सांगली जिल्ह्यातच 3 प्रकरण अशी आहेत बोगस. मग महाराष्ट्रात किती केले असतील? म्हणजे तुम्ही जे सामान्य ओबीसी आहेत त्यांच्या आरक्षणाचा तुम्ही गळा घोटताय, हे कृतीतून सिद्ध झालंय, हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालंय. आणि हे कागदपत्र काय आम्ही आणलेलं नाहीत. ही कागदपत्र माहितीच्या अधिकाराखाली नक्कल मागितली होती, ही नक्कल दिलेली आहे जात पडताळणी समितीनं. आमची कुठलीही कागदपत्र ही नाहीत, ही जात पडताळणी समितीकडे दिलेली ही सर्व कागदपत्र आहेत. त्या कागदपत्राचा हा बंच आहे. ते आहेत शिवसेना गटाचे, पण ते आता महायुतीच्या सोबत नाहीत. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत नव्हते, तो विषयच नाही. ते जरी कुठल्या पक्षाचे असते तरी असं जर चुकीचं केलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं हीच आमची मागणी असते. त्यामुळं तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांचं सर्टिफिकेट रद्द करून जिल्हा परिषदचं सदस्यपद हे तात्काळ रिक्त केलं पाहिजे, अशी आमची मागणी.